अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे संजय खोडके नाराज आहेत। त्यांची नाराजी दूर करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितलंय। नवनीत राणा यांच्यासाठी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता, पण या कार्यक्रमात खोडके सहभागी झाले नाहीत। ते विरोधकांनी सोशल नेटवर्किंग साइटवरून कितीही बदनामी केली तरी मागे हटणार नाही असा निर्धार नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय। काँग्रेसचे अध्यक्ष माणिकरावजी ठाकरे आणि मी स्वतः आम्ही एकत्र बसलेलो आहोत। पुन्हा आम्ही एकत्र बसणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने काँग्रेसने विरोधींना मदत केलेली आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने जिथं विरोधकांना मदत केलेली आहे त्यांचं आम्ही एकत्रितपणे लिस्ट करून दोघेही आम्ही एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र राहील आणि विरोधकांना मदत करण्यापासून आम्ही विड्रॉ होण्याचं म्हणजे ते सपोर्ट पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेने सुरुवात केली होती त्यांच्या महिलांच्या शिक्षणाची, तेव्हा त्यांच्यावर खूप चिकट उडले हो, खूप शाया फेकली गेली, पण त्यांनी त्यांच्या पाया मागे नाही घेतला। ते पुढेच गेले आणि त्यांनी करून दाखवलं, महिलांना शिक्षण देऊन दाखवलं। तसंच आमचा प्रणय जिथे विरोध झाला, काही झाला, किती सोशल मीडियामध्ये आला, जिथे कुठेही आला, आम्ही त्यांना डरणार नाही हो। आम्ही मैदानमध्येच लढणार आहे। आम्ही दुसरा अपप्रचार कोणाचाच करणार नाहीये। जोपर्यंत मी मोठ्या साहेबांशी चर्चा करून माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी या प्रक्रियेत प्रचाराच्या प्रक्रियेत आणि माझी नाराजी कोणाच्याच बाबतीत नाही आहे। फक्त माझं म्हणणं एवढं होतं की तुम्ही पक्षाच्या संदर्भात जो काही आम्ही मेहनत करतो किंवा छोट्याचा छोटा कार्यकर्ता मेहनत करतो त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, एवढंच आमची रास्त मागणी होती। आता बातमी जळगावमधनं। जळगावमध्ये मतदान